तर आजच्या आज उमेदवार जाहीर करा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि तुमच्या मनातला उमेदवार देतो असं अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना कबूल केलेलं आहे। आणि त्यानंतर हे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं, ते आता त्यांनी बाजूला रस्ता मोकळा करून दिलेला आहे। मात्र बारामतीत कार्यकर्त्यांनी अजितदादांचा ताफा अडवला होता। तुम्हीच बारामतीतून लढा, आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात असं म्हणणं या कार्यकर्त्यांचं होतं। आणि अखेर अजित पवार बाहेर आले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। तुमच्या मनातील उमेदवार मी देणार असं आश्वासन त्यांनी या सर्व कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। मात्र आजच्या आज उमेदवारी जाहीर करा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केलेली आहे। तर पहिली दृश्य पाहतोय आरक्षणासाठी धनगर आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले होते। मंत्रालयात धनगर आंदोलकांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारलेल्या आहेत। या सर्व आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र काही झालं तरी आमचा लढा सुरूच राहणार आहे। या सन्माननीय मुख्यमंत्री या सर्व आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मंत्रालयातून सध्या त्यांना नेण्यात आलेला आहे पोलिसांच्या गाड्यांमधून। तर दुसरी दृश्य बारामतीतली आहेत। बारामतीतून अजित पवार तुम्हीच लढा, आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात असा हट्ट जो आहे तो अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यासाठीच त्यांनी अजित पवारांचा हा ताफा अडवलेला आहे। रस्त्यावर बसून हा ताफा जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आलेला आहे। त्यानंतर अजित पवार बाहेर आले, त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला। शेवटी तुमच्या मनातला मी उमेदवार देतो असं आश्वासन त्यांनी या कार्यकर्त्यांना दिलं। तरी देखील आजच्या आज उमेदवार जाहीर करा आणि आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात असं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। अजूनही अजित पवार यांच्या जोपर्यंत आदरणीय अजितदादा पवार उमेदवारी जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। बाहेर येऊ दे 2 मिनिटं बाहेर दादा बाहेर या। दादा 2 मिनिटं बाहेर या। आम्ही हलणार नाही, आम्ही अडवू देऊ। बारामतीतून तुम्हीच लढा, आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच असा या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। अजूनही अजित पवार यांच्या गाडीला अडवण्यात आलेलं आहे। समोर रस्त्यावर हे सर्व कार्यकर्ते बसलेले आहेत। अजित पवार इथून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आजच्या आज उमेदवारी जाहीर करा अशी मागणी या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हीच बारामतीतून लढा असं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर तुमच्याच मनातला उमेदवार देईन असं आश्वासन यानंतर अजित पवार यांनी दिलेलं आहे।